मुंबईकरांसाठीची चौथी मेट्रो मार्गिका आता खुली झाली आहे। त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होणार आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो 3 मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पार पडले। यावेळी त्यांनी मेट्रोने प्रवासही केलाय। पाहूया ही नवी भुयारी मेट्रो आहे तरी कशी। विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत। अशातच आचारसंहिता लागण्याआधी महायुती सरकारकडून विकास कामांचा शुभारंभ सुरू झालाय। मोदींच्या हस्ते आज भुयारी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। यावेळी मोदींनी बीकेसी ते सांताक्रूज दरम्यान मेट्रोने प्रवास केला। यावेळी मोदींनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधलाय। जब वो आए तो उन्होंने हमसे ये पूछा कि हमने कभी मेट्रो में ट्रैवल किया है या फिर नहीं, रात के टाइम पे, और फिर उन्होंने हमारी हॉबीज़ के बारे में भी पूछा और वो काफ़ी फ्रेंडली भी थे। उन्होंने हमें डाउन फील नहीं होने दिया। त्यांनी आम्हाला आमच्या अचीवमेंट्सबद्दल विचारलं, आम्हाला आमच्या फ्युचरमध्ये काय करायचं आहे आणि आम्ही आमच्या अचीवमेंट्स फ्युचरमध्ये कसं अजून यूज करू शकतो त्याच्याबद्दल पण बोललो। राज्यात सध्या चर्चा सुरू आहे ती लाडक्या बहिणीची। यावेळी याच लाडक्या बहिणींशी मोदींनी संवाद साधला। आम्हाला खूप बरं वाटलं आणि त्यांनी त्याचबरोबर जो गव्हर्नमेंटच्या योजनेचा फायदा आहे तो आपण कितपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवतो हे त्यांना जाणून घ्यायचं होतं। याच्यामध्ये अजून एक मोदी साहेबांनी सांगितलं की लखपती बहिणी होणार का म्हणून। आता लाडली बहिणीचं तर लखपती बहिणी होणार का, तर आमचं जे संघटन आहे त्याला धरून नक्कीच आम्ही लखपती सगळ्या भगिनी होऊ हे त्यांच्यासमोर सांगितलेलं आहे। तुम्ही आश्वासन दिलंय? हो। तुम्हाला जे योजना शासन आणते तर त्यात तुमच्यापर्यंत पोहोचतायत का, तुम्ही त्याचा लाभ घेतायत का? तर आम्ही सर्वांनी सांगितलंय की ज्या पण आता लाडकी बहीण योजना आणि PM स्वनिधी योजना त्याचा आम्ही पहिला आणि दुसरा टप्पा दोन्ही पण योजनांचा लाभ घेतलेला आहे। मेट्रो 3 मध्ये एकूण 48 मेट्रो चालक आहेत। यात 10 महिलांचा समावेश आहे। मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि सगळे चालक वर्ग आहे जो एकूणच ह्या गाडीला जे आहे ते आपल्याला वाहताना पाहायला मिळतील। एकूण पाहायचं तर BKC पासून ते आरे पर्यंतचा संपूर्ण ही गाडी आपल्याला प्रवास करताना पाहायला मिळणार आणि ज्यामध्ये महिलांचा देखील चांगला सहभाग जो आहे तो MMRCL कडनं आपल्याला होताना दिसतोय। या नव्या मेट्रो मार्गिकेमुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी सुसाट होणार आहे। सोमवारपासून आपल्याला साधारणपणे 11 वाजता या मेट्रोची सुरुवात होताना दिसणार आहे। 9 गाड्यांद्वारे ही सेवा दिली जाणार आहे। आठवड्यामध्ये सकाळी 6 ते रात्री 10:30 पर्यंत ही मेट्रो सुरू असणार आहे। पश्चिम द्रुतगती महामार्गावर जी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आपल्याला वांद्रेपासून अंधेरीपर्यंत होताना पाहायला मिळते त्यामधनं कुठेतरी मुंबईकरांची सुटका आपल्याला होताना दिसणार आहे। कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।